नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, भावांतर योजनेची घोषणा झाली, त्याचे कागदपत्र जमा झाले आणि अनेक शेतकऱ्यांकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे भावांतर योजनेची जी रक्कम आहे हेक्टरी 5,000 ती केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर त्यासाठी आता एक दिलासादायक एक महत्त्वाचा असा बातमी आहे शेतकऱ्यांसाठी की 30 ऑगस्ट रोजी जे आहे ते एक GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये काही महत्त्वाच्या बाबी ह्या स्पष्ट करण्यात आलेले आहे की रक्कम किती मिळणार, कोणाला मिळणार, कशी मिळणार, याबाबतचे काही जे महत्त्वाचे प्रश्न होते शेतकऱ्यांचे त्याबाबतच या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर सर्वप्रथम जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे की कोणत्या शेतकऱ्यांना हे जे आहे जी भावांतर योजना आहे याचा लाभ मिळणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांना या भावांतर योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्यासाठी जे तुमचे कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडे तुम्हाला जे आहे तुमची जी कागदपत्रे, हमीपत्र, आधार कार्ड आणि पासबुकची झेरॉक्स ती जमा करायची आहे, तुम्हाला जमा करायची आहे। त्यानंतर जे कृषी सहाय्यक आहे ते डाटा ऑनलाईन करणार आहे। जे पोर्टल एक नवीन तयार करण्यात आलेलं आहे त्या पोर्टलवरती ते डाटा ऑनलाईन करणार आहे। त्यानंतर कृषी अधिकारी जे आहे ते तुमचा डाटा जे आहे ते तपासणार आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे, जिल्हा कृषी सहाय्यकाकडे ते फॉरवर्ड करणार। आणि त्यानंतर रक्कम कशा प्रकारे मिळणार, तर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की जर का त्यांच्याकडे 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल तर दोन्हीला म्हणजे दोन्ही पिकांना ही भावांतर योजनेचा फायदा होणार का। तर हो, याची मर्यादा जी आहे ती एका पिकासाठी 2 हेक्टर पर्यंतची आहे। तुमच्याकडे जर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस असेल तर तुम्हाला हेक्टरी 5,000 म्हणजे या मर्यादेमध्ये 2 हेक्टर सोयाबीनला 10,000 आणि कापसाला 10,000 असं 20,000 रुपये जे आहे ते अनुदान तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा असा प्रश्न होता की लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, तर जे नमो शेतकरी योजनेचे सर्व 90-92 लाख जे शेतकरी आहे पात्र, त्या सर्व शेतकऱ्यांच्या जे पात्र सर्व शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी मार्फत ही रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचा आणि प्रतिनिधी यासाठी केवायसी वगैरे करावी लागणार आहे का, तर नाही। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना हे जे भावांतर योजना आहे त्याचे पैसे त्यांच्या डायरेक्ट खात्यावरती जमा होणार, त्यांना त्याची केवायसी वगैरे करायची आवश्यकता नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांना केवायसी करणे हे बंधनकारक किंवा आवश्यक असणार आहे। तर अशा प्रकारचे हे महत्त्वाचे असे जे वेळोवेळी विचारले जाणारे प्रश्न होते शेतकऱ्याकडून की जी रक्कम आहे ती केव्हा जमा होणार, परंतु अजूनही या GR मध्ये रक्कमची तारीख ही देण्यात आलेली नाही आहे। परंतु काळजी करू नका, येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये 100% येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये ज्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे कोणतीही तारीख जाहीर न करता डायरेक्टली तुमच्या खात्यावरती मागच्या हप्त्यामध्ये पैसे पडले, त्याचप्रमाणे जी भावांतर योजना आहे त्याचे देखील जे पेमेंट आहे ते सरकारकडून ते जे खातं उघडण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटचं त्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि केव्हाही एखादा कार्यक्रम घेऊन ही रक्कम येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये जमा होणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कृषी सहाय्यक आणि त्यांना या कामाचा जो ताण येत होता त्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं होतं, कामबंद आंदोलन काही दिवस त्यांचं चाललं होतं, त्यांना शेतकरी वेळोवेळी जा विचारत होते त्यांचे नाव का नाही आले, त्यांना लाभ मिळणार किंवा नाही, त्यासाठी देखील या GR मध्ये सरकारने त्यांना देखील दिलासा दिलेला आहे। प्रति शेतकरी कृषी सहाय्यक यांना जी माहिती ऑनलाईन करायची आहे त्याचे 20 रुपये मिळणार आहे। तर तालुका कृषी अधिकारी यांना त्याचे तपासणीचे 5 रुपये, तसेच जिल्हा कृषी सहाय्यक आहे त्यांना देखील याचे 5 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा GR आणि अनेक शेतकऱ्यांच्या विचारण्यात जाणारा प्रश्न की भावांतर योजनेचे रक्कम कधी येणार त्याबाबतचा। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।